नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आपण टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, शरद पवार गटाच्या 5 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सागर, जवळपास महाविकास आघाडीमध्ये 10 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या आहेत. त्यापैकी 5 जागांची यादी जी आहे ती यापूर्वीच राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलेली. परंतु आता दुसरी यादी कधी येणार त्याची प्रतीक्षा जी आहे ती सर्वांनाच लागली आहे. उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. त्यामुळे या काही दिवसांमध्ये, अर्थात आज किंवा उद्या, या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं अजून 5 जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होईल. यामध्ये बीड, सातारा, माढा या मतदारसंघांचा समावेश आहे. खरं तर या मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार या संदर्भात अजून देखील चर्चा ज्या आहेत त्या पक्षांतर्गत सुरू आहेत. अनेक उमेदवार, इच्छुक उमेदवार जे आहेत ते पवार यांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बैठका होताना पाहायला मिळतात. परंतु अद्याप उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला नाही. परंतु आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील जे आहेत जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते नावांची यादी जी आहे ती पत्रकार परिषद घेत जाहीर करण्याची शक्यता आहे. नक्कीच अक्षय, त्यामुळे आजच्या जयंत पाटलांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी.